राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक आणि नगरसेविकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक हारून खान आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका ज्योती हारून खान यांनी ठाणे शहरातील किसननगर नंबर 2 येथील शिवसेना शाखेत शिंदे गटात प्रवेश केलाय। त्यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केलाय। यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश मस्के आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हारून खान यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांच्या आधीही 5 मुस्लिम नगरसेवक शिवसेनेवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। शिवसेना, उबाटा, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष असे मिळून ही संख्या 50 नगरसेवकांच्या वर गेली आहे। मुंबई महानगरपालिकेत आपला दवाखाना असो किंवा सध्या सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। हजार टँकर्सच्या माध्यमातून एक दिवसाआड मुंबईतील रस्ते स्वच्छ करून धुतले जात आहेत। आपण स्वतः या अभियानात सहभागी होऊन पालिका अधिकाऱ्यांकडून हे काम करून घेत आहोत। पावसाळ्यात स्वतः नालेसफाईची पाहणी केल्यानं यंदा रस्त्यांवर पाणी साचल्याच्या फारशा तक्रारी आल्या नाहीत। दरम्यान तुमच्या परिसरातील रुग्णालय असो किंवा रखडलेले SRAचे प्रकल्प असो, ते शासनाच्या वतीनं सर्व यंत्रणा एकत्र आणून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असून मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। यानंतर त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं किसननगर नंबर 2 परिसरात तयार करण्यात आलेल्या श्री समर्थ वाहनतळाचं लोकार्पण केलं। या एलिव्हेटेड पार्किंग वाहनतळामुळे शहरातील दाटीवाटीनं वसलेल्या परिसरात येणाऱ्या वाहनांना पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे। नाताळ सणानिमित्त ठाण्यात विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचं अनोखं प्रदर्शन। नाताळ सणाच्या निमित्तानं ठाणे शहरात एक अनोखं प्रदर्शन भरवण्यात आले। ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मतिमंद, अंध आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा प्रदर्शन सोहळा आणि विक्री प्रदर्शन भरवण्यात आला आहे। विशेष म्हणजे या प्रदर्शनात ठाणे जिल्ह्यातील विविध मतिमंद शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून या प्रदर्शनामध्ये कापडी रुमाले, कापडी पिशव्या, तोरणं, पणत्या, मेणबत्ती, नाताळनिमित्त लागणारे कपडे, साहित्य, घरातील सजावटीचं साहित्य अशा विविध वस्तू विक्रीकरिता ठेवण्यात आल्या आहेत। आपल्या पत्नीची 2 मुलांसह निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं हरियाणा येथून घेतलं ताब्यात। ठाण्यातील घोडबंदर कासरडोली परिसरात एका चाळीतील खोलीत एक महिला आणि तिच्या 2 मुलांच्या डोक्यात क्रिकेटची बॅट मारून हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली होती। या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं 36 तासांच्या या आरोपीला हरियाणा येथून बेड्या ठोकल्या आहेत। अमित बागडी असं या आरोपीचं नाव असून लग्नाच्या 4 वर्षांनंतर पत्नी आपल्या 2 मुलांना घेऊन आरोपीला सोडून त्याच्या भावासोबत ठाण्याला येऊन राहत असल्याचा राग डोक्यात ठेवून त्याने प्लान करत आधी दोघांबरोबर राहण्यासाठी हरियाणावरून ठाण्यात आला। त्यानंतर संधी साधत पत्नीसोबत वाद करून क्रिकेटच्या लाकडी बॅटनं डोक्यात घाव घालून पतीनं तिची हत्या केली। इतकंच नव्हे तर 6 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षाच्या मुलाच्याही डोक्यात बॅट मारून या दोघांचीही हत्या करून आपल्या मूळ गावी हरियाणाला तो फरार झाला होता। मात्र CCTV आणि बातमीदारांच्या मदतीनं पोलिसांच्या तो हाती लागलाय। सध्या पोलीस या आरोपीला ताब्यात घेऊन त्याचा अधिक तपास करत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे शिवराज पाटील यांनी दिली आहे।
अशोक पोहेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ UPSC आणि MPSC सह कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप. कामगार नेते अशोक पोहेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ UPSC आणि MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि कला, संगीत आणि नाट्य क्षेत्रातील पात्र अभ्यासकांसाठी अशोक पर्व हा शिष्यवृत्ती उपक्रम राबवण्यात येत आहे. अशोक पोहेकर जनप्रतिष्ठान यांच्या वतीनं पोहेकर यांचे चिरंजीव निखिल पोहेकर यांनी हा वाखाणण्याजोगा उपक्रम राबवून आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम केले. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शनिवारी आयोजित या अशोक पर्व कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तींचं वाटप माजी आमदार लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी खासदार संजू नाईक, आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, कामगार नेते संजय वढावकर, ज्येष्ठ दिग्दर्शक विजू माने, रुद्र प्रतिष्ठानचे संस्थापक धनंजय सिंग, आसद चाऊस, सुनील पाटील यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रात झपटल्यासारखे काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून अशोक पोहेकर यांची ओळख होती. सामाजिक, सांस्कृतिक आणि सहकार क्षेत्रात पोहेकर यांचं मोठं काम होतं. आपला एक जवळचा सहकारी गेल्यानं आपलं वैयक्तिक मोठं नुकसान झालं अशा शब्दात गणेश नाईक यांनी अशोक पोहेकर यांना अभिवादन केलं. युनियन हे एक्सेलचं काम करतं. कामगार आणि मालकामध्ये दोघांना कनेक्ट राहून आपल्या ध्येयापर्यंत पुढे जाण्याचा जो विचार मी दिला तो अशोक पोहेकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राबवला. अशोक पोहेकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. ते निर्माते होते, नाटकात त्यांनी अभिनय केलेला आहे, स्पोर्ट्समध्ये मोठे मोठे इव्हेंट्स किंबहुना आमदार चषक हे नवी मुंबईमधलं, नंतर नवी मुंबईचं महापौर चषक हे सगळे अशोक पोहेकर अरेंज करायचे. नवी मुंबईचं कला संकुल, क्रीडा संकुल, आरोग्य संकुल, आरोग्य ॲम्ब्युलन्स तुम्हाला दादोजी कोंडदेव मैदानामध्ये दादोजी कोंडदेव मैदान भरला असेल तर त्यावेळेला दादा कोंडके, डिंपल कपाडी या संदीप पाटील हे सगळे त्यावेळेचे स्टार या लोकांनी एकत्र महेंद्र कपूरजनी केली होती. त्याचं अरेंजमेंट करण्याचं काम सुद्धा अशोक पोहेकर करते. म्हणजे असा हा आपला सहकारी म्हणजे जाण्यानं फार मोठं नुकसान झालेलं आहे, परंतु त्याच्या पश्चात त्याच्या मुलांनी सुद्धा त्याच्या आठवणींना उजाळा देण्याकरता आज सर्व मित्र लोकांना सगळं एकत्र बोलवलं. हा सुदिन आहे. म्हणजे अशोकच्या आठवणी भविष्यकालामध्ये सगळ्यांनाच आठवणी येतील आणि अशोक पोहेकरचं राहिलेलं जे कार्य आहे ते अनेक म्हणजे त्याला आपण लाईटनिंग होऊन जाईल, प्रकाशमान होईल असा माझा विश्वास आहे. नौपाड्यात सुरू असलेल्या स्पामधील अनैतिक धंद्यांवर पोलिसांचा छापा, 3 महिला ताब्यात. ठाण्यातील नौपाडा पोलिसांनी स्पामध्ये सुरू असलेल्या अनैतिक धंद्यांवर छापा टाकून 3 महिलांना ताब्यात घेतले. शहरातील अनधिकृत बांधकामं, हुक्का पार्लर, अनैतिक धंदे यांच्या विरोधात तक्रारी करून आवाज उठवणाऱ्या भाजप आमदारांच्या कार्यालयाच्या बाजूलाच हा व्यवसाय सुरू होता. शमा फॅमिली ब्युटी आणि स्पा दुकानात देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापे टाकून स्पाच्या कॅशियरसह 2 महिलांना ताब्यात घेतले. नौपाड्यातील 3 पेट्रोल पंपाजवळील भाजप आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच हे शमा स्पा आणि ब्युटी सलून आहे. या सलूनमध्ये स्पाच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकानं बोगस ग्राहक पाठवून शुक्रवारी संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 3घांवर पिटाअंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती महिला पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी दिली आहे. अशी गोपनीय गुप्त माहितीदारांकडून माहिती मिळाली होती की शमा ब्युटी पार्लर अँड सलूनमध्ये अवैध वेश्या व्यवसाय चालतो अशी माहिती मिळाली होती. तर त्या संदर्भात आम्ही आज रेड केली आणि आम्हाला एक बळीत महिला आणि 2 बाकी स्टाफ याशिवाय आम्ही जो बोगस कस्टमर हा पुढे पाठवला होता तर या सगळ्यांना आम्ही पकडलं, ताब्यात घेतलं बळीत महिलेला आणि कारवाई केली. आमची पिटाची कारवाई आहे. ठाण्यामध्ये असे अजून एक प्रकार आहेत, त्यासाठी काय तुमचं आव्हान असणार आहे किंवा कसं पुढचं कारवाई असणार आहे?
आम्ही लक्ष ठेवून आहोत. असे आम्हाला माहिती मिळाली आम्ही लगेच रेड करणार. किती जणांना अटक केली ताब्यात घेतले? किती जण ताब्यात घेतले? एक मॅनेजर जी आहे कॅशियर ती ताब्यात घेतली. बाकी बळीत महिला आहेत, दोघी बळीत महिला आहेत, त्यांना ताब्यात घेतली. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू.